नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र पूर्वाषाढ आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो किस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 1:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:11 ते 4:31 आणि यमगंड काळ सकाळी 9:49 ते 11:09 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर लाभ योग करणार आहे आणि हर्षलबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी शुभफलदायी असतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही सल्लेसुद्धा चांगले मिळू शकतील. फिरणं वगैरे येऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही चांगल्या आयडिया समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह उत्तम प्रकारे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याबरोबर तुमचा चांगला वेळसुद्धा जाऊ शकेल. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आजच्या दिवशी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. भाग्याची उत्तम साथ आजच्या दिवशी लाभेल. दिवस तुमच्यासाठी
भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर इंटरॅक्शनसुद्धा चांगले राहतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमची प्रलंबित कामं आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. आज तुमचे थोडंसं ट्रॅव्हलिंग धकाधकी जास्त जाणवेल, परंतु दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकते. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात काही नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या सकारात्मक असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही प्रलंबित कामं असतील की जे पूर्ण होत नाहीत, आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. त्या संदर्भातले चांगले रिझल्ट्स तुम्हाला निश्चित मिळतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अधिक दृढवत होतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या बाह्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि जी कामं हाती घ्याल ती सुद्धा पूर्ण होताना दिसतील. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल, परंतु कामं तुमची मार्गी लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. चांगला वेळ तुम्ही व्यतीत करू शकाल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्याबरोबर चांगला वेळ व्यतीत करणं, त्यांच्याकडून चांगले उत्तम सल्ले मिळणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी निश्चित होतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं नवनवीन संधी येतील. त्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाण्याचा सुद्धा संभवतो. घरातल्या व्यक्तींच्या काय एक्सपेक्टेशन किंवा इच्छा आकांक्षा असतील ते तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करावे लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.